नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. सांगली जिल्ह्यातील वाळवा येथे पंडित दीनदयाळजी उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 ही कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाली. राष्ट्रभक्ती, शिस्त आणि सेवाभाव हीच भाजपा कार्यकर्त्यांची खरी ओळख आहे. भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक श्रद्धेय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेली एकात्म, मानववाद आणि अंत्योदय ही विचारधारा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचा मार्ग दाखवते. हीच विचारसरणी कार्यकर्त्यांमध्ये अधिक दृढपणे रुजवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा ठाम निर्धार आहे. त्याच निर्धाराला कृतीत उतरवणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान या मोहिमेचा उत्साह शुभारंभ करण्यात आला. या कार्यशाळेत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. मार्गदर्शन, विचार मंथन आणि संघटन बळकटीकरणाच्या माध्यमातून आगामी काळात अधिक प्रभावीपणे कार्य करण्याची प्रेरणा सर्वांना मिळाली. या प्रशिक्षण शिबिरास भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. तसेच भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेशजी पांडे, राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजित देशमुख, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंदजी देशपांडे व इतर मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय सर्वोच्च मानून समाजसेवेच्या भावनेतून कार्य करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहे. बोला, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, भारतीय जनता पार्टीचा विजय असो. आज आपण सर्वजण अभ्यास वर्गासाठी या ठिकाणी एकत्र जमलो. खरं तर आपल्यापैकी किती जण असे आहेत की जे पहिल्यांदाच अभ्यास वर्गासाठी आले, तसे किती जण आहेत? बरीच संख्या. प्रश्न सोपा आहे, परंतु विचारणं गरजेचं आहे. कधी कधी असं वाटायला लागतं हे काही नवीन चालू केलं. आणि अशी बरीच जण असतात. आता पाठीमागे रोहिणीताई होती. किती झाले तुमचे अभ्यास? तरी तुमचा पण पहिलाच आहे. एवढ्या वर्षात अभ्यास वर्गाला आलाच नाही, मग तेच विचारतोय. नीट मध्ये अनेक जण नापास का होतात, त्यांचे मार्क कमी का होतात, त्याचं कारण या रोहिणीताई सारखे सगळे असतात. बरेच जण असे आहेत की त्यांनी अनेक अभ्यास वर्गांमध्ये अनेक मोठमोठे व्यक्ती, त्यांच्या बरोबर त्यांचे झालेले अभ्यास वर्ग, काहींनी रामभाऊ मालगीमध्ये असणारे अभ्यास वर्ग, विविध विषयांवरती झालेले अभ्यास वर्ग, या सगळ्यांमध्ये बऱ्याच जणांनी प्रत्यक्षपणे भाग घेतलेला आहे. कोणीतरी आहे की जो गडगड 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 काय हलवतोय. त्यामुळे मला असं वाटायला लागलं माझी पण भीती कुठेतरी गडबड व्हायला लागली की काय. या अभ्यास वर्गाचा दूरगामी असा उपयोग आहे. त्याचं कारण असं आहे की या अभ्यास वर्गांमधून बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला शिकायला मिळतात. मी माझा पहिला अभ्यास वर्ग ज्यावेळेला अटेंड केला होता, त्यावेळेला मी युवा मोर्चाचा पदाधिकारी होतो. आणि त्याचा समारोप जो आहे, त्या समारोपाला प्रमोदजी हे त्या समारोपाला होते.
गांभीर्याने याचा सगळ्याचा विचार करणं गरजेचं आहे. एक राष्ट्रीय नेता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना त्या संबोधन करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी येणं, याचा अर्थ असा आहे की हे अभ्यास वर्ग याला किती गांभीर्याने घेतलं पाहिजे हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. या अभ्यास वर्गामधील असणारे विषय जे आहेत हे विषय हे पार्टी आणि पार्टीच्या असणाऱ्या विचारधारेला धरून असणारे सर्व विषय आहेत. मी जसं विचारलं की तुमच्यापैकी किती जण की जे आज पहिल्यांदाच असे अभ्यास वर्गाला आले, मुंबईला सुद्धा कसं मुंबईला सुद्धा कसं